नमस्कार, मी बेदरे सराफॅन सुवर्णकार. आपला हक्काचा सोनार आपल्या सगळ्याच नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज दिनांक आहे 28 डिसेंबर 2025. मी कालच्या 2 दिवसापूर्वी जो व्हिडिओ बनवला होता की चांदी 50% विका, 50% राहू द्या, सोन्याला काही अडचण नाहीये. आज त्याच बेसिसवर व्हिडिओ बनवतोय. हे बघा, चांदी ऑल टाइम हायच्या पण वर पोहोचलेली, त्याची काय लिमिटच राहिलेली नाही सध्या. की हे खरं आहे की आता चांदी, तुम्ही म्हणता असाल की चांदीचा भाव एवढा का वाढत चाललाय, तर बघा, जागतिक मार्केटमध्ये सगळीकडे कंपनीमध्ये वगैरे चांदीची मागणी वाढत चाललेली आहे. सध्याच्या हिशोबाने चांदी जवळपास 37,000 टन वार्षिक लागतीये आणि उत्पन्न तर होतीये. थोडक्यात प्रोडक्शन होत आहे चांदीचं किती, 24,000 टन, म्हणजे जवळपास 11 ते 12,000 टन उत्पन्न मायनसमध्ये. त्याच्यामुळे काय झालंय की चांदीची डिमांड वाढली आणि सप्लाय कमी, म्हणून चांदीचा भाव वाढतोय. आणि लोकल मार्केटमध्ये पण चांदी घ्यायला गेले, शॉर्टेज झालेलं आहे चांदीचं, चांदी अवेलेबल नाहीये. हे मागच्या वेळेस पण झालं होतं दिवाळीच्या काळामध्ये की चांदीची मागणी वाढली होती, चांदीचा भाव वाढला होता. बघा, 1,90,000 पर्यंत गेले होते आणि काही दिवसात चांदी लगेच 1,52,000, 1,38,000 पर्यंत आलती चांदी डायरेक्ट. माझ्या मते तरी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये चांदीमध्ये मोठा क्रॅश येऊ शकतो, जवळपास 15 ते 20% क्रॅश येऊ शकतो. होईल, अजून 2-3 दिवस बाकी आहेत जानेवारी सुरू व्हायला. चांदी अजून थोडीफार वाढू शकते, 270 सुद्धा टच करू शकतं चांदी. पण लोकल मार्केटला त्या भावात चांदी घेणार नाहीत. माझ्या मते तुम्ही चांदी सध्या विकलेली बरी आहे, चांदी सध्या काढून टाकलेली बरी आहे. सोनं राहू द्या, सोन्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. सध्या चांदी हाय तेवढी काढून टाकलेली बरी आहे. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 50% चांदी काढा, पण सध्या मी हे म्हणतोय की तुम्ही 100% चांदी काढलेली सध्या बरी आहे. तुम्ही म्हणता असाल असं का बोलतोय, जेवढा प्रॉफिट झालाय तेवढा बास झालाय. कशामुळे बोलतोय तुम्ही, 160, 170, 190, 2 लाखाच्या हिशोबात चांदी घेतलेली आहे. 50-50 हजार, 60-60 हजार किलो मागे प्रॉफिटमध्ये चालू आहेत तुम्ही सध्या. तर माझ्या हिशोबाने एवढा प्रॉफिट ठीक आहे, बस झालाय. जेव्हा कमी येईल, जानेवारीच्या एंड पर्यंत, फेब्रुवारी स्टार्टिंग पर्यंत चांदी परत कमी येणार आहे. मोठा क्रॅश आल्याच्या नंतर तुम्ही चांदीमध्ये परत खरेदी करा. त्यावेळेस मी परत व्हिडिओ बनवला चांदी खरेदी करा म्हणून. पण सध्या चांदी विका आणि सोनं खरेदी करा. धन्यवाद.